टेनिस बॉल क्रिकेटच्या मग खुल्या गटातील स्पर्धा असो ग्रामीणच्या स्पर्धा असो अक्षरशः या खेळाडूंना गाजवलेल्या आहेत. 4 फोर व्हीलर आणि जवळ 40 बाईक. तर नक्कीच अजून एक एवन जोडी आकाश भोईर घेसर आणि सुजित पाटील घारिवली यांच्याकडे केतन म्हात्रेला प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचा कॅश प्राइज. बघा सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. विशाल पाटील जो स्ट्राइकला आहे, नॉन स्ट्राइकला केतन. पहिलाच बॉल कौशल्याचा पावपलीचं पहिलं षटक टाकण्यासाठी अगदी उंच पुरा असा गोलंदाज. केतन म्हात्रेने अजून एक पारितोषिक आले. टायगरचे राजन सुनील पाटील यांच्याकडनं सलग 3 षटकार मारले तर 3000 आणि अर्धशतक मारलं तरी 3000 म्हणजे भरघोष बक्षीस आता मात्र या लाडक्या केतन म्हात्रेसाठी उमेश सर. पहिलाच बॉल कौशल्याचा केतनसाठी, माफ करा विशालला. पहिलाच बॉल ऑफ ड्राईव्ह ते केलाय. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक थोडासा मागे चाललाय. सिंगलनं आपलं खातं उघडलेलं आहे विशालनं. सिंगल नसरी गणेशा टॉस हारल्यानंतर मात्र पहिल्यांदाच इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी. मग अशी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नितीनं सांगितलं होतं की टॉस तुम्ही जिंकला असता तर तुम्ही काय केलं असतं, तर केतननं एक चांगलं उत्तर दिलं होतं का आम्हाला सुद्धा बॅटिंग हवी होती आणि तसंच झालंय. कौशल्य पाटील बॉलिंगसाठी पावपलीचं पहिलं षटक. सिंगलनं आपलं खातं उघडलं विशालनं. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 1. चांगला चेंडूचा सन्मान दिलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेले आहे. तिथे थोडीशी मिसफिल्डिंग झाली. 2 धावा मिळतील. दबाव दिसतोय आता मात्र आरोही एंटरप्राइजेस या टीम वरती. क्रिकेट असा खेळ आहे उमेश सर, तुम्ही दबावाखाली खेळाल तर तुमचा क्रिकेट खेळ चांगला होणार नाहीये. तुमचा नॅचरल गेम तुम्ही खेळा. सरजा बैलाचे मालक मोठा गावचे तेजस मोरे यांच्याकडनं केतनला पारितोषिक आले. सलग 3 षटकारांसाठी 5000 रुपयाचे कॅश, म्हणजे भरपूर बक्षीस आहेत केतन म्हात्रेसाठी. जर 3 षटकार आले तर जवळजवळ 15000 पेक्षा जास्त पारितोषिक केतनला मिळेल. भरपूर पारितोषिक लागलेले आहेत केतनसाठी. यावेळी आडव्या बॅटने ते खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा घेतल्यानंतर बॉल चाललाय शॉट मिड विकेटच्या दरम्यान. तिथे स्वतः बॉलर चाललाय बॉलच्या खाली. सिंगल मात्र कंप्लीट झाली आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती 5. नक्कीच चांगली सुरुवात आपण बघतो. केतन म्हात्रे आणि विशाल सिंगल डबलला त्यांना माहिती इथून संधी नाहीये पुढे. ही मॅच महत्वाची, त्यामुळे पूर्णपणे सेट होण्याचा प्रयत्न ते करतायत. कारण ही मॅच आपल्याला जिंकायची, काही करून जिंकायची. दोन्ही टीमला माहिती आहे डू अँड डाय, त्यामुळे मॅच जिंकायची. उमेश सर यावेळेस समोर मारलाय बॉल हवेत आहे. प्रीतम पारीनं प्रयत्न चांगला केला होता चेंडू पर्यंत जाण्याचा, परंतु प्रयत्नाला यश आला नाही आणि बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय. केतन म्हात्रेच्या बॅट मधून येतो हा चौकार. जवळजवळ चेंडू पर्यंत पोहोचले होते. आता झेल इतका सोपा नव्हता, कठीण झेल होता. गोलंदाज कुशल पाटील. आता फटका चांगला आहे. चेंडू पुन्हा उंच गेलाय. पुन्हा क्षेत्ररक्षक धावतोय आणि आता मात्र किरण शिंदे, त्यामुळे चूक होणार नाहीये. केतन म्हात्रे नावाचं वादळ शांत झालंय. फारसं मोठं योगदान राहिलं नाहीये केतनचं, कारण किरण शिंदे मॅन फ्रॉम चोळेगाव याने एक चांगला झेल टिपलाय. केतन म्हात्रे बॅक टू द पॅव्हेलियन. आपला स्क्रीन वरती ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. डोकं वर केलं हा फटका खेळत असताना केतन म्हात्रेचं. आणि तिथे मी कौतुक करेन त्या किरण शिंदेचं. चोलेगावचा हा खेळाडू किती धावला
जवळजवळ 12 मीटरचं अंतर त्यानं कापलं. त्याला माहिती आहे ही विकेट आपल्या टीमसाठी किती महत्वाची आहे आणि अप्रतिम झेल टिपलाय. आज या स्पर्धेमध्ये जर बघायचं झालं तर केतन म्हात्रेची बॅटिंग सहसा बोलली नाहीये. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा यश प्राप्त आलं नाहीये, दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा तो सक्सेस झाला नाहीये आणि तिसऱ्या मॅच मध्ये तुम्ही पाहताय फक्त 7 धाबांचं योगदान दिलंय. नक्कीच, मात्र याच टीमला जागृती स्पोर्टने 88 धावा मारल्यात पहिल्या मॅच मध्ये. हे विसरून चालणार नाहीये. कांता एंटरप्राइजेस कक्ष सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतोय. आमच्या हेडूटने जे त्यांनी पुरस्कृत केला स्टँड तुम्हाला पाहायला मिळतोय आणि प्रेक्षकांसाठी खूप चांगली पर्वणी आहे. TDPL मध्ये बसण्याची चांगली व्यवस्था, त्यामुळे भरपूर संख्येने प्रेक्षक आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. राजेश म्हात्रे आलेत बॅटिंग करण्यासाठी. मॅन फ्रॉम म्हात्रेपाडा मलंगड. त्यांच्या मागे ऋतिक पाटीलला तुम्ही मात्र याच मैदानामध्ये या 2024 ला तुम्ही पाहिलं मकर संक्रांत ट्रॉफी जिंकली होती. चेंज द गेम वडवली बी टीमने. सतीश दादा पाटील प्रतिष्ठान या नावाने संघ खेळला होता. चांगला होता. प्रीतम बारी आलेत गोलंदाजी करण्यासाठी. या स्पर्धेत आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. मात्र कौतुक करेल मी ते कौशल पाटीलचं, ज्या गोलंदाजाने पहिल्या मॅच मध्ये 5 बॉल मध्ये 27 दिल्या होत्या, त्याच गोलंदाजाने दुसऱ्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली आणि तिसऱ्या मॅच मध्ये महत्वाची केतन म्हात्रेची विकेट घेतली. येस, स्वतःला सिद्ध केलाय कौशल्य पाटीलनं. प्रीतम इथे मिस टायमिंग स्ट्रोक आहे. स्वतः यष्टिरक्षक कॅप्टन ऋतिक पाटील. बघा विशाल पाटीलचा झेल कोणी टिपलाय, त्याच्याच गावातील खेळाडू ऋतिक पाटील. फलंदाज बाद. मीर फलंदाज विशाल पाटील जो 2 मॅच मध्ये रनआउट झाला होता, या मॅच मध्ये झेलबादच्या स्वरूपात बाद झालाय. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती ही 2 गावं भरपूर चर्चेत आहेत, वाकलन आणि वडवली. 2 विकेट गमावलेत 9 वरती. ज्या प्रकारे जर कल्याण डोंबिवलीचा तुम्ही विचार केला, 2013-14 चा विचार केला तर मोठा गाव संघाची एक दहशत होती. कोणत्याही टीमला बक्षलं नव्हतं. जलपेश भोरे अँड कंपनी, निलेश म्हात्रे असतील, वीरनाथला तुम्ही पाहता तेजस मोरे आणि 2 वेळा किरण पाटीलचा मी उल्लेख करेल. बाळा सुद्धा त्यावेळी संघामध्ये होते आणि कोणत्याच टीमला ते जिंकून द्यायचे नाही. सातत्याने स्पर्धा भरपूर सलग 4 वर्ष मला आठवते बेतोड्याची स्पर्धा सुद्धा सलग 4 वर्ष जिंकली होती. मकर संक्रांत ट्रॉफी सुद्धा त्यांनी जिंकलेली आहे. रतनबुवा स्मृती चषक 2 वेळा, भारतातील सर्वात मोठी स्पर्धा. उमेश सर. चला कमलेश पाटील आलाय. यावेळी स्पाक खोलवट टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदलाय. बॉल मागे चाललाय फ्लाय स्लिपच्या दरम्यान. तिथे 1 रन मिळताना दिसते कमलेश पाटीलला आणि या सिंगलच्या मदतीने आता स्कोरबोर्डवरती रन आहेत 10. हा बोलबॉला राहिला होता मोठा गावचा 2011 ते 2014 जो कालखंड होता. त्यानंतर मात्र सध्या आता बोलबॉला राहिलाय कल्याण डोंबिवली टेनिस बॉल क्रिकेट वरती. चेंज गेम वडवली वाकलन टीमचा. सातत्याने अनेक स्पर्धा जिंकण्याचा विक्रम या दोन्ही संघाच्या नावावरती आहे. प्रीतमचा चेंडू राजेश म्हात्रेसाठी. चेंडू हवेत आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक जत करतायत. झेल ड्रॉप. 2 धावा इथे पूर्ण झाले. राजेश म्हात्रे काय करत होते, ही समस्या थोडीशी राहिली आहे टेनिस बॉल क्रिकेट मध्ये. झेल उडल्यानंतर बॅट्समन त्या झेलकडे पाहत होतो, मात्र असं नाहीये. चांगल्या क्षेत्ररक्षकांना झेल ड्रॉप होतो. 2 धावा इथे मिळाल्यात. असे बरेच खेळाडू आहेत की फटका मारल्यानंतर त्या फलंदाजांना चेंडू बघण्याचा पर्याय असतो, म्हणजे चेंडूकडे जास्त नजर असते. असे बरेच फलंदाज आहेत आणि त्यापैकी राजेश म्हात्रेचा आपण फटका पाहिला. 12 धावा दाबल होती प्रीतम. आता फटका चांगला आहे. टायमिंग झालंय का? लॉंग ऑनला पुन्हा 2 क्षेत्ररक्षक. फलंदाज बाद होईल. राजेश म्हात्रेला माघारी परतावं लागेल. 12 वरती 3रा धक्का जागृती स्पोर्ट डोंबिवलीला.
तर नारिवलीचे शुभम फुलोरे यांचे इथे आगमन झाले, त्याला विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. नारिवलीचे शुभम फुलोरे यांना विनंती असेल आपण या. बघा जागृती स्पोर्ट्स या टीमला लागलाय तिसरा धक्का. धक्का क्रमांक 3 राजेश म्हात्रे सुद्धा गेलाय. फटका मारत असताना थोडस इलेव्हेशन कमी प्राप्त झालं आणि तिथे खूप चांगला झेल टिपत असताना आता नवीन फलंदाज विशाल म्हात्रे. पाचव्या क्रमांकावरती आलाय. टीमची धावसंख्या जर विचार केला, टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्डवरती 3 गडी बाद 12. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर असताना प्रीतम बारी. हे नाव चमकले उमेश सर आज. प्रीतम राईट ऑन द विकेट. विशाल साठी चेंडू हा बघा पडल्यानंतर किती आतमध्ये आलाय. विशाल मात्र तिथे बीट केलंय. काय गोलंदाजी केली. 2 षटकांचा खेळ समाप्त. पॉवर प्लेच्या 2 षटकात फक्त आणि फक्त 12 धावा खर्च केल्यात. फिल्डिंग करताना आरोही एंटरप्राइजेस कालेर भिवंडी टीमने चांगलंच कमबॅक केलाय. पहिल्या ओव्हर मध्ये पॉवर प्लेच्या कौशल्य पाटीलनं कमाल केली, तिथे विकेट प्राप्त केली आणि तिथून मात्र प्रीतम बारीनं सेकंड ओव्हर टाकत असताना सुद्धा 3 धावा देत असताना 2 विकेट त्यांना प्राप्त केलेले आहेत. अक्षरशः कंबरड मोडलाय जागृती स्पोर्ट्स डोंबोली या टीमचं असं म्हणायला काही हरकत नाहीये, कारण 12 वरती 3 विकेटचं नुकसान झालेलं आहे. हा 6 षटकांचा शेवटचा सामना आहे. मात्र उद्यापासून उमेश मात्र सर 5-5 षटकांच्या मॅचेस असतील सुपर 8च्या. त्यानंतर सेमीफायनल सुद्धा 5 ओव्हर, फायनल सुद्धा 5 ओव्हर. मात्र सर्व सामने 4 दिवस 6 षटकांचे आपण पाहिलेत. उद्या फक्त या स्पर्धेचे राहिलेले जे सर्व सामने सुपर 8च्या 4 मॅचेस, 2 सेमीफायनल आणि 1 फायनल 5 ओव्हरचे. 12 वरती 3 विकेट गेलेत. 4 ओव्हरचा खेळ अजूनही शिल्लक. एक चांगली पार्टनरशिप झाली तर नक्कीच पुन्हा कमबॅक करेल टीम. आपण पाहतोय जागृती स्पोर्ट डोंबिवली, कारण की विश्वनाथ जाधव सारखाही फलंदाज अजून येणंही बाकी, जो ऑल इंडिया आयकॉन आहे. त्यामुळे धावा 50-55. मगाशी केतन मात्रेने उल्लेख केला, माझी फलंदाजी जरी चांगली झाली असं इतर जे फलंदाज आहेत आमचे कल्याण डोंबिवलीचे, त्यांना संधी मिळाली आहे, त्यांनी सोनं करणं गरजेचं आहे. चांगला उल्लेख केला. एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं आहे आणि तशीच कंडिशन झाल्या जागृती स्पोर्ट्स डोंबिवली या टीमची. स्वतःचं दुसरं आणि संघाकडून तिसरं षटक टाकण्यासाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडून कौशल्य पाटील याला आणलं जात आहे. कौशल दुसऱ्या स्पेल मध्ये गोलंदाजी करण्यासाठी आले. चेंडू हवेत आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरनं क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. कमलेश पाटील आहेत ना उमेश सर, 2 धावा ते पूर्ण करतील. ज्या प्रकारे त्यांचा बैल जपान धावतो त्याच वेगाने तेही धावतात. हो अगदी बरोबर आहे. अगदी पायामध्ये जणू काही चाकच बसवलेली आहे. दुसरी धाव घेताना अर्ध्या पिचेवर असताना विशाल मात्रे तो पोचला कमलेश पाटील आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये. कुशल फुलटॉस बॉल आहे. पंचांनी नो बॉल घोषित केलाय. चेंडू साईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने गोळीच्या वेगाने. इथून मॅच आता कदाचित सुरू होईल, कारण की हा चौकार आला आणि नो बॉल आहे. 5 धावा मिळाल्या आहेत आणि येणारा चेंडू फ्रीट असेल, त्यामुळे पर्वणी असेल आता जागृती स्पोर्ट डोंबिवली. दोन बीमर बॉल टाकले होते कुशल पाटीलने आणि आता एक बीमर टाकले, त्यामुळे येणारा चेंडू फ्रीट आहे. इथून एक ऊर्जा मिळेल टीम जागृती स्पोर्ट डोंबिवली, कारण की कमलेश पाटीलला माहिती इथून आता धावा 5 आल्यात. येणारा चेंडू फ्रीट आहे आणि इथून धावा बनवण्याची नामी संधी आहे जागृती स्पोर्ट डोंबिवली टीम कडे. कुशल फ्रीटचा बॉल.
ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला. अजून अब्दुल्ले सरांचा इशारा होता. लेग बाईस 1 ने धावसंख्या पुढे सरकेल ती 20 वरती. कमलेश स्वतःवरती नाराज आहे. टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर स्टार ओवेची स्पर्धा आपण जर पाहिली, जिथे 4 व्हीलर कार होती, तिथे 4 व्हीलर कार कमलेश पाटील आणि उंबालीचे सचिन भोईरला दोघांमध्ये ती 4 व्हीलर कार देण्यात होती मालिकावीरची. त्यामुळे कमी वयात हेही नाव भरपूर चर्चेत आहे. कमलेश पाटील, कल्पेश पाटील आणि रुपेश पाटील हे 3 बंधुराजांचं खूप मोठं योगदान आहे चेंज द गेम वडोली बी संघाला. कार्यसम्राट माजी सरपंच हरिचंद्र पाटील साहेबांचे 3 सुपुत्र एकाच संघामध्ये खेळतात आणि अष्टपैलू खेळाडू आहेत, हे खूप महत्वाचं आहे. सेकंडला विशाल म्हात्रे. हरिचंद्र पाटील साहेब आपण आला असेल तर या कार्यसम्राट माजी सरपंच वडवलीचे. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. चला आता ऑनफिल्ड पंचानं तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. रिटर्न क्रीज. येस, नक्कीच कौशल पाटील जेव्हा जेव्हा गोलंदाजी करण्यात आले तिसऱ्यांदा हे चित्र तुम्हाला पाहायला मिळते. कारण की हाईट त्याची आपण बघतो भरपूर आहे. बऱ्याच वेळा ओर स्टेपिंग सुद्धा त्याचा व्हायला मिळतो. त्याचा साईड फटीचाही नो पाहायला मिळतो. फेअर डिलिव्हरी आहे. हा ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. हीच तर खासियत आहे जीटीसी. क्लिअरिटी विथ क्वालिटी आणि क्लिअरिटीचा बिग बॉस म्हणून जीटीसीला ओळखलं जातं. ऍक्शन रिप्ले बघा, योग्य डिसिजन. तिसऱ्या पंचांचा धावसंख्या स्थिर आहे 20 वरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना कौशल पाटीलला तुम्ही पाहतायत पहिल्या मॅच मध्ये थोडासा मागणा ठरला होता याच टीमच्या विरुद्ध. 5 बॉल मध्ये 27 दिल्या होत्या, मात्र आता याच टीमच्या विरुद्ध 9 बॉल आतापर्यंत फेकलेत. 16 धावा त्यांनी खर्च केलाय. चांगला कमबॅक केलाय. कारण संघ नायक ऋतिक पाटीलने विश्वास दाखवलाय त्याच्यावरती. कौशल पाटील. फटका चांगला आहे. विशाल डीजे ब्रावोच्या बॅट मधून आलाय. उपयुक्त सिक्सर. बघतोस काय रागाने षटकार मारलाय वाघाने. गेलाय वावराच्याच बाहेर. बॉलला फेकून दिलाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. सर्वाधिक लांब षटकार आजच्या दिवसातला विशाल म्हात्रेच्या बॅट मधून आलाय. पण विशाल 2 चेंडू डॉट आले होते. त्याच मध्ये थोडस दिसत होता तो रागात आणि त्यानंतर त्यांनी षटकार उत्तुंग मारलाय. VCC उसारगर संघाटी सुद्धा सातत्याने ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट खेळतात. डीजे ब्रावो या नावाने सुद्धा ते प्रसिद्ध आहेत. 26 धावा लागल्या धावपलकावरती. आई फटका चांगला आहे. वाईडिश लॉंगाच्या दिशेने गॅप भरपूर मोठी होती, मात्र क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. 2 धावा मिळत. आता धावा यायला सुरुवात झाली, त्यामुळे टाळ्या बघा भरपूर वाजतायत. 28 धावा झालेत. विशाल म्हात्रे आपण पाहतोय. किंग ग्राउंड पांडुरंग संते साहेब यांच्या माध्यमातून खूप चांगलं क्रीडांगण लाभलंय VCC उसारगर टीमला. शेवटचा बॉल शिल्लक आहे विशाल साठी. हा बॉल टर्न झाला आतमध्ये आला पडल्यानंतर. पुन्हा रिटर्न क्रीज चेक केलं जाईल. रिटर्न क्रीज आपण चेक करूया. चला ऑनफिल्ड पंचांना मात्र आता रिटर्न क्रीज चेक करण्यासाठी तिसऱ्या पंचांची पुन्हा एकदा मदत घेतलेली आहे. आणि जो एक षटकार विशाल म्हात्रेने मारला त्याच्यासाठी नक्कीच बिंदास पाटील उसारगजे त्यांचे सलामी जोडीदार खेळाडू आहेत, त्यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज घोषित करण्यात आलेलं आहे. त्यांच्या मोबाईलवरती नक्की जीपे केलं जाईल. 28 धावा झालेत. चेक केले जाते. तुम्ही पाहतायत नो बॉल. हा ऍक्शन रिप्ले बघू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. नो बॉल आहे, त्यामुळे येणारा चेंडू आता फ्रीट असेल. खूप चांगलं टेलिकास्ट GTCच्या माध्यमातून एक क्रिकेटची पारदर्शकता दाखवली जाते. नो बॉल म्हणजेच पुढचा बॉल आहे फ्री हिट आणि फ्रीडची संधी आहे कमलेश पाटीलकडे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 30.
3 गडी बाद 30 धावा. विनायक पाठक यांच्याकडनं जागृती स्पोर्टला शुभेच्छा आल्या, तर स्वागत आहे विनायक पाठक आपलं. TDPL येणारा चेंडू फ्रीट असेल, नक्कीच विशालने स्कोरही विचार होतो त्यावेळी आम्ही 28 झाले, 30 धावा झालेत आणि येणारा चेंडू फ्रीट. चला फिल्डिंग लगेच लावायची आहे. आरोही एंटरप्राइजेस कालेर. ऑन साइडला खेळायचं होतं, फ्रीटचा बॉल होता. एक सिंगल मिळाली आहे. एकने धावसंख्या पुढे सरकते ती 31 वरती. 3 षटकांचा खेळ संपला, 31 धावा झाले. जसे विशाल मात्रे मैदानात आले तेव्हापासून धावा यायला सुरुवात झाली आहे आणि षटकार सुद्धा बघा, विकेट सुद्धा गेले नाही, कारण 3 विकेट गेले होते सुरुवातीला. म्हणजे एक चांगली पार्टनरशिप आपण पाहतोय कमलेश पाटील आणि विशाल मात्रेच्या माध्यमातून. 3 षटकांचा खेळ संपला, 31 धावा झाल्या. 3 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे उमेश सर. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 12 रन होत्या, परंतु या ओव्हरमध्ये थोडासा एक हातबल लागलाय जागृती स्पोर्ट्सला. 19 धावा आलेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती आता 3 गडी बाद 31. अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. आजच्या रात्रीतला शेवटचा सामना आहे. जागृती स्पोर्ट्स डोंबिवली विपक्ष आरोही एंटरप्राइजेस भिवंडी कालेर. या टीमनं टॉस इथं जिंकला या मॅच मध्ये आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 31 धावा. नाही नक्कीच 3 षटकात 31 धावा आहेत. 31 धावा झालेल्या आहेत. 3 ओव्हरचा खेळ संपला, म्हणजे 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. अजून 31 आल्या उमेश सर, तर 62 फायटिंग स्कोर आहे, कारण की आता आपण पाहिलं तर जवळजवळ 11:32 झालेत. बरोबर, म्हणजे टायमिंग नुसार जर 61-62 आल्या तर मात्र मोठा टार्गेट सेट होईल माझ्या तरी मते. आता बॉलिंग साठी ओव्हर नंबर 4 मध्ये किरण शिंदे. सोलेगावचा हा खेळाडू मगाशी काय झेल टिपला होता. पहिलाच बॉल फिरवलाय, बॅकफुटला जात असताना कट करायचा होता, परंतु प्रयत्न फसला आणि इथे ऑनफिल्ड पंच सांगतायत आता तिसऱ्या पंचांची मदत. हे संपाय पंचाने रिव्ह्यू घेतले का? नक्कीच नक्कीच बघा, पंचाने रिव्ह्यू घेतलेले, चेक केलं जाईल. पंचाने थोडंसं शंका आहे मनामध्ये, त्यामुळे चेक केलं जातंय. वाईट तर त्यांनी घोषित केलेलं आहे. आता बघायचं काय डिसिजन येतोय आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. फेअर डिलिव्हरी आहे. चला, म्हणजेच हा चेंडू वाईट नाही. टायमिंग ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाला होता भरपूर. टप्पा पडल्यानंतर बॉलला हुक केलाय. शॉट फाईन लेग होता, त्याच्या डोक्यावरून बॉल मारलाय. डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या चौकाराच्या मदतीने आता स्कोर बोर्ड 13 आहेत 35. किरण शिंदे पहिला बॉल डॉट टाकला, त्यानंतर मात्र शॉर्ट बॉलचा वापर केला होता दुसऱ्या बॉलवरती. तिसरा बॉल स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, स्वतः फॉलो थ्रू मध्ये झेल सोडला जातोय. अगदी जी घेण्याचा प्रयत्न किरण शिंदेचा, कॉटन बॉलची संधी होती ती गमावली. इथे कमलेश पाटीलला जीवनदान मिळालेलं आहे. आपल्या स्क्रीन वरती ऍक्शन रिप्ले. स्टेप आउट करत असताना बॅटची वरची कडा घेतल्यानंतर बॉल हवेत होता, संधी निर्माण झाली होती विकेट घेण्याची, तीही गमावली आणि या सिंगलच्या मदतीने आता स्कोर बोर्ड 13 आहेत. 36 धावा झाल्यात आणि किरण शिंदेनेच कॉल दिला होता उमेश सर की हा झेल माझा आहे, मी पकडणार. मात्र एक सोपा झेल ड्रॉप झालाय, त्यामुळे कमलेश पाटीलला इथे जीवदान मिळाले आणि जीवदान भरपूर महागात पडतात बऱ्याच वेळा. जागृती स्पोर्ट टीमसाठी आपण पाहिलं तर पारितोषिक सुद्धा आपण पाहायला मिळतोय. सलग 3 षटकांसाठी 5,000 रुपये कॅश प्राइज आहे. दीपराज
पाटील आणि सचिन भोईर उंबारली. दीपराज पाटील दिवा यांच्याकडे पारितोषिक आहे जागृती स्पोर्ट टीम साठी. अगदी सोपा झेल होता. कमलेश पाटीलचा सोडलाय. बघूया काय उपद्रव होईल पुढे. कारण जीवदानं क्रिकेटमध्ये ज्या वेळेस क्षेत्ररक्षकाने दिलेली आहेत त्या वेळेस मात्र धोकादायक ठरलेली आहेत. यावेळेस पहा पुन्हा एकदा हुक केलाय. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक जातोय बॉलच्या खाली. करण भाने तिथे मॅन फ्रॉम अडिवली आणि करण भानेने एक चांगला झेल टिपलाय. किरण शिंदेच्या खात्यामध्ये पहिली विकेट. फलंदाज विशाल म्हात्रे बॅक टू द पॅव्हेलियन. आयोजन केलंय दमदार लीग गाजणार ठाणे जिल्ह्याची. मैदानी सारे जमते लोक पाहण्या त्यांची झलक. मैदानी सारे जमते लोक पाहण्या त्यांची झलक. ए चारी बाजूला गाजते ठाणे जिल्हा प्रीमियर लीग. चारी बाजूला गाजते ठाणे जिल्हा. या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय सिक्सर किंग साठी सुद्धा एक बॅट आहे. माय माऊली स्पोर्ट कोळेगाव उदेश भंडारी यांच्याकडे ती बॅट देण्यात आलेली आहे. नक्कीच उद्या उदेश पाटील सुद्धा माय माऊली शॉपचे ओनर इथे उपस्थित राहणार आहेत. त्यांचे आम्ही ठाणा जिल्हा प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत करतोय. सिक्सर किंग साठी ती बॅट त्यांनी पुरस्कृत केलेली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धानीव पालघरचा विश्वनाथ जाधव ज्याने पहिल्या मॅच मध्ये धुवाधार बॅटिंग केली. 46 धावा कुठल्या. तोच खेळाडू मैदानामध्ये 6व्या क्रमांकासाठी मैदानामध्ये दाखल झालाय. 4 गडी बाद 36 अशी धावसंख्या आहे. किरण शिंदे बॉलिंग ट्रॅक वरती. अखेर यश प्राप्त केलं किरण शिंदेनं. विशाल म्हात्रेला बाद करून यावेळेस पास स्विच हिटचा फटका. डीप थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे तिथे झेल सोडलाय. अंदाज चुकला आणि बॉल निघून चाललाय. त्याला बीट करून सीमारेषा पलीकडे चौकार विश्वनाथ जाधवच्या बॅट मधून. विचार केला आपण तर उमेश सर करण भाने सारखा एक चांगला क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्येच फिल्डिंग करतोय फाईन लीगला. आणि अशा कॅचेस जर तुम्ही सोडल्या तर कदाचित मॅचही सोडावी लागेल TDPL मधनं. अगदी बरोबर आहे. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ का म्हणत असतो. यावेळेस फाईन लेगला सॉफ्ट डिसमिसल. करण भानेनं टिपला झेल. दुसरा झेल टिपला करण भानेनं आणि फलंदाज विश्वनाथ जाधव सुद्धा बाद. धन्यवाद. नाही यासाठी उल्लेख केला मी उमेश सर. करण भाने एक चांगला फिल्डर आहे आडवलीचा. तो 38 सर्कल मध्ये आणि तुम्ही उल्लेख केला की दुसरा झेल त्याने पकडला आणि विश्वनाथ जाधवचा झेल पकडलाय. नितेश पाटील ज्यावेळी बॅटिंगला येतील निजे त्यांच्याकडे एक पारितोषिक आहे. राज पाटील काटेचे यांच्याकडनं बॅक टू बॅक 2 सिक्सर साठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. राज पाटील काटे यांच्याकडनं नितेश पाटील निजे ज्यावेळी बॅटिंगला येतील जागृती स्पोर्ट म्हणून त्यावेळी त्यांना 2000 रुपयाचं कॅश प्राइज. बघा मैदानामध्ये 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 5 गडी बाद 40 धावा स्कोर कार्ड वरती. आता ओव्हर नंबर 5 च्या खेळाला सुरुवात होईल आणि बॉलिंग साठी आमच्या कॉमेंट्री बॉक्स इंड कडून प्रीतम बारी आलाय. मागच्या मॅचचा हिरो. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार याच खेळाडूने पटकावला होता. पालघरचा हा खेळाडू प्रीतम बारी. बॉलिंग साठी 4 षटकांचा खेळ संपलाय. 40ला 5 सध्या परिस्थिती आहे. बॅटिंग करत असताना जागृती स्पोर्ट्स डोंबिवली या टीमची धावा काढाव्या लागतील. नक्कीच या स्पर्धेमध्ये आपण ठाणा, मुरबाड, भिवंडी
कल्याण डोंबिवलीचे संघ पाहिले त्यातला एक त्रिशा रिची जिंकलेली श्रीराम डोंबिवली संघ, सुजित पाटील आणि तेजस पाटील पुरस्कृत केलेला संघ सुपर 8 मध्ये. बघा जागृती स्पोर्ट्स सुद्धा सुपर 8 मध्ये क्वालिफाय होईल का. हा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. 2 धावा इथे मिळतात. प्रीतम बारीच्या षटकात या षटकात 8 ते 10 धावा जरी आल्या उमेश सर तर शेवटच्या षटकात धावा बनवू शकतात. तर इथून प्रीतम बारीचा 2 षटकाचा स्पेल समाप्त होईल. येस नक्की, कारण प्रीतम बारीच्या गोलंदाजावर सांभाळून खेळायचं आहे. एक सिंगल डबलच काम करायचं आहे. मोठ्या फटक्यांची नितांत गरज नाहीये आय थिंक, कारण शेवटची ओव्हर बाकी आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला अटॅक करू शकता, परंतु विकेट साबित ठेवावं लागतील. यावेळेस 5 स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली. पॉइंटचा क्षेत्ररक्षक थोडासा फॉम्बलिंग करतोय, परंतु एकच धाव मिळताना दिसते कमलेश पाटीलला. आणि या सिंगलच्या मदतीने आता स्कोर बोर्डवरती रन झालेले आहेत 43. अजूनही 10 बॉल आहेत नितीन. 10 बॉल मध्ये धावा किती येतील? 10 बॉल मध्ये जरी 18-20 आल्या तर एक चांगला स्कोर तयार होईल. मला तरी असं वाटतं 15 जरी आल्या त्या चेस करायला कठीण आहे. 15 आल्या तर आपण पाहिलं तर 58 धावा होतील आणि 58-59 एक चांगला स्कोर आहे. तर या स्पर्धे या क्रीडांगणामध्ये आपण पाहिलं तर 55चं संरक्षण झालेलं आहे, 52चं संरक्षण झालेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर मुकेश दास सारखा गोलंदाजी युनिट चांगली आहे जागृती स्पोर्ट डोंबिवलीकडे. त्यामुळे हेच टार्गेट आता डोळ्यासमोर ठेवावं लागेल शुभम आणि कमलेशला. दोन्ही खेळाडू वडवलीचे आहेत, त्यामुळे 58-60 हे चांगलं टार्गेट असू शकतो. नक्कीच बॉलिंग डिपार्टमेंट चांगली आहे. मुकेश दास आहे त्यांच्याकडे, एक विकेट टेकर गोलंदाज. त्यामुळे 58-59 धावा अगदी सफिशियंट आहेत. एक टार्गेट चांगलं सेट होईल जागृती स्पोर्ट्स डोंबिवली या टीमसाठी. शुभम पाटील स्ट्रायकिंग इनला खेळण्यासाठी तयार. बॅकफुटला जात असताना एक चांगला फटका, परंतु तिथे डीप कव्हरला चांगला झेल टिपला फलंदाज बाद. आणखीन एक विकेटचं पतन. वैभव मालीनं पकडला झेल आणि संपलाय शुभम पाटीलचा खेळ. प्रत्येक ओव्हर मध्ये विकेट गमावल्या जात आहेत आतापर्यंत जागृती स्पोर्ट्स डोंबिवली या टीमच्या. 6 गडी बाद झालेले आहेत. 43 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आतापर्यंत प्रीतम बारीने या स्पर्धेमध्ये 9 विकेट घेतलेत. आदर्श शेट्टीने 9 विकेट घेतलेत आणि आता त्याच्याच बरोबरीला आपण प्रीतम बारीला पाहतोय. अजूनही त्याचे 3 चेंडू शिल्लक आहेत. काय कमालीची गोलंदाजी, अचूकता, भेदकता, आक्रमकता, या तिन्ही शब्दांचा मिलाप करणारी गोलंदाजी आज प्रीतम बारीनं प्रेक्षकांना दाखवले. मागच्या मॅच मध्ये काय प्रीतम बारीनं सामना खेचून आणला. बॅटिंग डिपार्टमेंट, बॉलिंग डिपार्टमेंट, फिल्डिंग डिपार्टमेंट अगदी स्ट्रॉंग झाल्या आणि प्रेक्षकांची मन मात्र जिंकली आज प्रीतम बारीनं. प्रीतम बारी लय भारी. चौथ्या पर्वामध्ये काही दिग्गज खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. विजय पवारला सुद्धा आपण पाहिलं नाहीये. ठाणा जिल्हा प्रीमियर लीग मध्ये कदाचित दुखापतग्रस्त आहेत. जीत भोईरचा मी उल्लेख करेल. बरेचसे खेळाडू यावर्षी आपल्याला पाहायला मिळाले नाहीयेत, कदाचित फॉर्म भरले नसतील. यावेळेस क्लीन बॉल दांडी गुल केलेली आहे. आणखीन एक विकेटचं पतन. यू मिस आय विल हिट फलंदाज बाद. आणखीन एक विकेटचं पतन. प्रीतम बारीच्या खात्यामध्ये ही 10वी विकेट त्याच्या खात्यामध्ये जाते.
बळावर सुद्धा आता बघा ते दुसरी हॅट्रिक या स्पर्धेतील पूर्ण होईल का. अमजद शेखने पहिली हॅट्रिक पूर्ण केली होती कालच्या दिवसामध्ये. कालच्या दिवसामध्ये अमजद शेख, आता बघूया प्रीतम बारी, आणि त्या अगोदर नवीन फलंदाज प्रेम भोईर आलाय, मैदानामध्ये दाखल झालाय. ऑन हॅट्रिक, हॅट्रिक बॉल. यावेळेस फटका चांगला आहे, ऑन ड्राईव्हचा फटका डीप मध्ये. वाईडिश लॉंगनला फिल्डिंग चांगली होती, फेकी चांगली आहे, रनआउटची संधी होती परंतु वाचलाय. काही इंच स्टंप पासून चेंडू दूर राहिलाय. 2 धावा मिळताना दिसत आहेत. प्रेम भोईरला 2 रन आपलं खातं उघडलंय आणि या 2 रनच्या मदतीने आता स्कोर बोर्डवरती रन झाल्यात 45. ओ चांगला यॉर्कर, बॅकलिपला लवकर खाली आणलं. सिंगल मात्र पहिली वेगाने कंप्लीट केली. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि ते दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. कमलेश पाटील आणि प्रेम भोईर या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून अशा पद्धतीने ओव्हरची झाली समाप्ती. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर जागृती स्पोर्ट्स डोंबिवली या टीमची धावसंख्या आहे 7 गडी बाद 47 धावा. आपण पाहिली तर आदित्य प्रिया लॉजिस्टिक विरुद्ध फिशर रिची जितू निलेश्वर डोंबिवली. आदित्य प्रिया लॉजिस्टिकला 62 धावा चेस करायच्या होत्या. शेवटच्या षटकात 10 धावांची गरज असताना सुमित भोईर जो दहिसरचा गोलंदाज आहे त्याने 10 धावा दिल्या नव्हत्या. त्यामुळे याही मॅच मध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत 47 झाले. इथून 12-13 धावा आल्या तर 59-60 हे टार्गेट. उमेश सर चांगले पाण्याची मागणी करण्यात आलेली आहे. पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये, मात्र बघायचंय पाणी पिल्यानंतर कोण कोणाला पाणी पाजेल. डीजे आणि आताही तेच 2 खेळाडू एकमेकांच्या विरुद्ध आहेत. त्यामुळे बॅटल चांगलं रंगेल या शेवटच्या षटकामध्ये. तिथे 10 बॉल मध्ये 16 या धावसंख्येवरती आतापर्यंत खेळतोय कमलेश पाटील. वैभव माली फार एंड कडून गोलंदाजीसाठी तयार. पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला शतरक्षक आहे. अप्रतिम झेल टिपला आणि फलंदाज इथे झेलचीच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना कमलेश पाटील गॉन. पाटील दादाची चर्चा होते या टायगर वाल्याची. तेजस पाटील दादाची चर्चा होते या टायगर वाल्याची. आयोजन केलंय दमदार लीग गाजणार ठाणे जिल्ह्याची. मैदानी सारे जमते लोक पाहण्या त्यांची झलक. मैदानी सारे जमते लोक पाहण्या त्यांची झलक. धन्यवाद. नाही उमेश सर फटका तर परफेक्ट कनेक्ट झाला होता, मात्र डव फॅक्टर सुद्धा आहे त्यामुळे कदाचित हा षटकार गेला नाही. त्यामुळे धावा बनवायला कठीण जाऊ शकतात सेकंड इनिंग मध्ये. त्यामुळे आता काय करायचं ते येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 8 ते 10 धावा करायच्या आहेत जागृती स्पोर्ट डोंबिवलीला. नक्कीच उल्लेख तुम्ही चांगला केला, कारण फटक्यामध्ये दम होता, प्रॉपर टायमिंग झालं होतं, परंतु डू फॅक्टर्स मुळे तो सीमारेषेचा अंतर त्या चेंडूला कापता आलं नाहीये.
त्यामुळे सेकंड इनिंग मध्ये मजा येईल चेस करत असताना. अडचणी निर्माण होतील. 8 गडी बाद झाले 47 आकड्यावरती. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. ऋतिक म्हात्रे आलेत बॅटिंग करण्यासाठी. 10व्या क्रमांकावरती 8 विकेट गेलेत. 47. बघा कुणाल इंदबामचे GTCचे कॅमेरामॅन थोडंसं राऊंड अप घेत आहे. जयंत मोरे सुद्धा थोडंसं पाहतायत, सामना एन्जॉय करतायत. आणि त्यांना काय हवं असतं तर एक रफ अँड टफ मॅचेस. नवीन फलंदाज ऋतिक म्हात्रे, मॅन फ्रॉम भिवंडी. 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. ओहो, विकेट करण्याचा प्रयत्न पडल्यानंतर पहा थोडासा अँगल बनवत थोडासा चेंडून वळून घेत सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. चांगलीच गोलंदाजी वैभव मालीची. आतापर्यंत एकही धाव त्यानं खर्च केली नाहीये 2 बॉल मध्ये. उमेश सर, ज्यावेळी विशाल म्हात्रे आणि कमलेश पाटील बॅटिंग करत होते असं वाटलं होतं 60 पर्यंत मजल मारेल जागृती स्पोर्ट डोंबिवली. यावेळेस पहा फटका चांगला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतोय. फेकी केली जाईल तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट झालेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही बॅटर कडून. आणि या 2 रनच्या मदतीने आता स्कोर बोर्डवरती रन आहेत 49. अजूनही 3 बॉलचा खेळ आहे. 3 बॉल मध्ये एखादा मोठा फटका आला तर एक चांगला स्कोर सेट होईल या मॅच मध्ये. नक्की चौकार षटकार नितांत गरज आहे. इथे फटका फसलाय. मिस्टामिंग स्ट्रोक आहे. पॉइंटचा क्षेत्ररक्षक कव्हर पॉइंटला जातोय. पकडला जाईल झेल आणि फलंदाज इथे ऋतिक म्हात्रे बाद. विकेट गमावलेली आहे जागृती स्पोर्ट्स डोंबिवली या टीमनं. आता शेवटची जोडी मैदानामध्ये शिल्लक राहील. हे शेवटचे 2 बॉल खेळण्यासाठी. नाही, मागच्या मॅच मध्ये सुद्धा जागृती स्पोर्टने फक्त 37 रन्स केल्या होत्या. याही मॅच मध्ये 49 वरती 9 विकेट गेले. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आणि इनिंग ब्रेक मध्ये काही सन्मान सुद्धा आम्ही करणार आहोत. आमच्या मुख्य व्यासपीठावरती शिलगावचे कौस्तुभ म्हात्रे आणि महेश अलिमकर साहेब उपस्थित आहेत. त्यांचा आम्ही सन्मान सुद्धा करणार आहोत इनिंग ब्रेक मध्ये. शेवटची जोडी आता मैदानात आहे. मुकेश दास येत आहेत. मागच्या वर्षी मुकेश दासने ठाणा जिल्हा प्रीमियर लीग मध्ये 18 विकेट घेतले होते आणि कपिल केनीने 17 विकेट घेतले होते गोरसे बीच्या. आणि यावर्षी आपण पाहिलं तर प्रीतम बारीने आतापर्यंत 10 विकेट घेतलेत. मुकेश दास आले. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटची जोडी मैदानामध्ये शिल्लक. मुकेश दास 10व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 49. शेवटचे 2 बॉल शिल्लक. वैभव माली आतापर्यंत 2च धावा खर्च केल्यात 4 बॉल मध्ये आणि 2 विकेट त्यानं प्राप्त केलेले आहेत या ओव्हर मध्ये. हा बॉल पिचिंग झाल्यानंतर सोडलाय बॉल लेग स्टंपच्या बाहेर. त्यामुळे अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल वैभव मालीला. एक्स्ट्रा रन च्या मदतीने आता स्कोर बोर्डवरती रन आहेत 50. अर्धशतक धावफलकावरती लागलेला आहे. 50 धावा पूर्ण आहेत. बघा भारत आणि ऑस्ट्रेलिया पहिला कसोटी सामना आपण पाहिला. नक्कीच या चेंडूनंतर उल्लेख करेल. यावेळेस पहा वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसला जातोय. सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. हा बॉल सुद्धा डॉट आलाय. चांगलीच गोलंदाजी. फक्त एक्स्ट्रा आलेत वैभव मालीच्या या ओव्हर मध्ये. शेवटचा बॉल शिल्लक. टीमची धावसंख्या 50. फुलटोस लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. तिथे पकडला जाईल झेल आणि आता इथे आता आणखीन एक विकेटचं होतंय पतन. म्हणजे जागृती स्पोर्ट्स डोंबिवली हा संघ मात्र ऑल आउट झालेला आहे. सर्व गडी बाद. 50 धावा बनवलेल्या आहेत आणि 51 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. आरोही एंटरप्राइजेस भिवंडी कालेर या टीमच्या समोर 51 टू विन. या TTPL स्पर्धेमध्ये दुसरा संघ ऑल आउट झालेला आहे. नाही, दुसरा संघ या स्पर्धेतील. पहिला संघ आपण पाहिला मॅग्निफिसंट नवी मुंबई संघ धावा चेस करत असताना ऑल आउट झाला होता. आणि दुसरा संघ आहे
जागृती स्पोर्ट डोंबिवली. मात्र मगाशी मी उल्लेख केला भारतीय संघ पहिल्या कसोटी मॅच मध्ये 150 वरती ऑल आउट झाला होता. त्यानंतर भारतीय संघाने सुद्धा उमेश सर 104 वरती ऑल आउट केलं ऑस्ट्रेलिया. त्यामुळे इथे 50 वरती ऑल आउट झालाय जागृती स्पोर्ट संघ. त्यांनाही ताकद ठेवावी लागेल की आपण 40-45च्या आत यांनाही ऑल आउट करूया. तर सन्मान आम्ही करणार आहोत. तेजस पाटील यांना विनंती होती, दिवेश पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते शिलगावचे कौस्तुभ मात्रे उपस्थित आहेत, त्यांचा सत्कार करायचे. किस्मत बैलाचे मालक डोंबिवलीचे भूषण पाटील सुद्धा उपस्थित आहेत. शुभेच्छा आल्यात भूषण पाटील यांच्याकडनं डोंबिवलीचे. किस्मत बैलाचे मालक भूषण यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात ठाणा जिल्हा प्रीमियर लीगला. तर भूषण स्वागत आहे आपल्या या स्पर्धेमध्ये. कौस्तुभ मात्रे यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला होतोय. दिवेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. त्यानंतर महेश आलिमकर सुद्धा उपस्थित शिलगावचे, त्यांचे सत्कार होईल. महेश आलिमकर या, आपलाही सत्कार होईल. शिलगावचे सन्मान केला होता आमच्या मुख्य व्यासपीठावरती. 50 वरती ऑल आउट झालाय जागृती स्पोर्ट डोंबिवली. मात्र हे विसरून चालणार नाहीये. जागृती स्पोर्ट कडे गोलंदाजी युनिट चांगलं आहे. 51 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल या ऐकण्यासाठी आपण जाणार आहोत दुसऱ्या सत्रामध्ये. सिद्दीक भाबे सर आणि एका बाजूला कुणाल दाते सर. धन्यवाद. सत्कार होईल. मी तेजस पाटील यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचे. तर या उमेश पाटील सर, त्यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकला आणि आमचे मित्र महेश पाटील खिडकालीचे यांनी त्यांचं भरपूर कौतुक केलं. एक गोड आवाज, नवी मुंबई. आणि या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक तेजस पाटील यांच्या शुभ हस्ते आज सन्मान केला जाणार आहे. आणि लगेचच सिद्दीक भावे सर, खूप चांगली साथ आपल्याला मिळाली आज उमेश मात्रे यांची. बिल्कुल, आने वाले वक्तों के लिए उन्हें शुभकामनाएं. इसी तरह कमेंट्री करे और अपने इलाके का, महाराष्ट्र का और भारत देश का नाम ऊंचा करे. ये बहुत ही खूबसूरत नज़ारा हमारी मिक्सिंग रूम का. दूर से देखो तो लॉर्ड्स की गैलरी की याद ताज़ा होती है. नीलजे वासियों का, नीलजे ग्राम पंचायत का दिया जाने वाला ये खूबसूरत स्ट्रक्चर खेल की शुरुआत सर्दी में हॉट मैच के लिए तैयार हो जाइए. और मेरे साथ जुड़ चुके हैं मिस्टर आईपीएल मखमली आवाज कुणाल दाते सर इनिशियल ओवर में.
नंदन पाटील इम्पॅक्ट प्लेअर आलेला आहे विवेक नाईक याच्या जागेवर या मॅच मध्ये. सेकंड इम्पॅक्ट प्लेअर आहे जिशान. सिद्धूच्या जागेवर. ओके डन. देखिए हमारे साथी कमेंटेटर नितिन कालन ने अपने आप को पूरी तरह ढांक लिया है. लग रहा है यहाँ से वो घर नहीं चंद्रयान की यात्रा पे जाएंगे. चला तर मॅच कडे वळूया जिथे एक टार्गेट सेट झाले आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करायचा ते आहे 51. नंदनने मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती. खास करून जिग्नेश पटेल गुजरातच्या खेळाडूच्या विरुद्ध 3 षटकार मारले होते. पहिलाच बॉल उलटा उलटा पुलटा दे धक्का. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. अंपायरचा सिग्नल तिथे शहानिशा केली जाईल आणि पंच सांगतील एक्झॅक्ट धावा किती मिळतील. एक टप्पा घेत बॉल सीमा पार. येतोय चौकार. देखिए कुणाल सर ऐसे ही कोई किंग ऑफ रिंग नहीं बनता है, काले रत्न नहीं बनता है. क्या गजब का स्ट्रोक खेला और मुकेश दास को यकीन भी नहीं होगा कि पहली गेंद पे कोई बैट्समैन ये साथ जुटा सकता है. स्पिनला कट करण्याचा प्रयत्न होता. जो नॅचरल लेग ब्रेक टाकला होता त्याच्या विरुद्ध फटका इथे सजवायचा होता आणि तेच केलंय. वेगवान बॉल होता. थोडासा वेगाने टाकलेला पायाच्या दिशेने लेग स्टंपवर आणि त्याचमुळे इथे धाव मिळताना दिसणार नाही. दुसरा बॉल डॉट बॉल टाकलाय. पहिल्या बॉलवर सुरुवात ठोस होती. दुसरा बॉल चांगल्या टप्प्यावर मुकेश दासचा. अच्छी गेंद थी जो थोड़ी फास्टर वन थी और पिछले पांव पे चले गए थे नंदन पाटिल. आणि हे फटके मारण्यासाठी नंदन जाणला जातो. परंतु आता आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा स्किड होतोय. थोडासा वेगाने चाललाय विकेट कीपरच्या हातामध्ये. त्याचा फायदा इथे उचलत असताना मुकेश दास. देखिए हल्की सी नमी और ड्यू फैक्टर है क्योंकि इस वक्त नीलजे में जो तापमान है वो 18 डिग्री सेल्सियस है. फ्लाई स्लिप है. शॉर्ट फाइन लेग है. बॅकवर्ड ऑफ पॉइंट. शॉर्ट कव्हर पॉइंट लेग फिल्डर. मिड ऑफ आतमध्ये. मिड ऑन. आडवा बॉलला पाठवलंय. बैठक मारत असताना बाउंड्री लाईनचं दर्शन घेत बॉल सीमारेषा पलीकडे. षटकार. नंदन पाटिल ने आइए देखते हैं स्लॉक स्वीप किया था फ्रंट फुट को आगे कर और ये आता हुआ शॉट नंदन पाटिल का फिर से देखते हैं. ये देखिए स्लॉक स्वीप भिंगड़ी शॉट है. जारी है सजनी गई साजन के घर. प्रॉपर टायमिंग. ओरिजिनल भिंगरी. चांगलं टायमिंग आणि हा षटकार येतो. 10 धावा फलकावर लागल्यात. सुरुवात धडाक्यात नंदनची. मागच्या मॅच मध्ये त्यांनी जिग्नेशच्या विरुद्ध 3 षटकार मारले होते. समोर षटकार मारला होता. ऑन साइडला मिड विकेटला षटकार मारला होता. लॉंग ऑफला षटकार मारला होता आणि आता या सामन्यामध्ये मिड विकेटला त्याने स्लॉक स्वीप करत असताना 6 धावा वसूल केल्यात. फ्लाइंग स्टार्ट टीमचा संघ मालक आहे नंदन पाटील. आरो एंटरप्राइजेस काल्लेर भिवंडी. किंग ऑफ रिंग नंदन. परत एक वेळा उलटा फटका मारण्याचा प्रयत्न होता. गॅप मध्ये गलीमधून काढायचा होता या बॉलला. परंतु यावेळेला हावी ठरत असताना दिसलाय मुकेश दास. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 10 धावा. बढ़िया शुरुआत, बढ़िया रिप्लाई हम कहेंगे. कहीं भी किसी तरह का प्रेशर नंदन पाटिल नहीं ले रहे. शेवटचा बॉल या षटकातला. चांगला बॉल. फुलर लेनचा बॉल होता. इथे धाव घेण्याचाही प्रयत्न झाला. ओव्हरची होईल समाप्ती. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये 2 मोठे फटके आले. एक चौकार एक षटकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 10 टीम आरो एंटरप्राइजेस कालेर भिवंडी. देखिए बची हुई 5 ओवर में यहाँ से 41 रन 41 चाहिए. जो आस्किंग रन रेट है वो 8 से थोड़ा ऊपर 8.20. लेकिन जिस तरह का बैटिंग लाइनअप है, जिस तरह आज
प्रीतम भारी ने खेला है TDPL में, हम कह सकते हैं कि एक प्रीतम भारी सब पे भारी। चांगली बॅटिंग केली आहे प्रीतम भारीने. स्पेशल थँक्स सावली क्रिएशन्स ज्याने हे सर्व किट्स बनवले त्या स्पर्धेसाठी. गुड क्वालिटी स्पोर्ट्स वेअर सावली क्रिएशन. त्याचबरोबर B&M ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर, जलपेश भोईर, तेजस पाटील, सुशील पाटील यांची संकल्पना. फ्लड लाईट्स मध्ये डे अँड नाईट क्रिकेटचा फॉर्मॅट, TDPLचं 4थं पर्व. यात सर्व गुलाबी थंडीमध्ये अजूनही जे प्रेक्षक आनंद घेतात खरोखर त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. त्यांना माहिती आहे केतन सारखा खेळाडू आपल्या ग्रामीण क्रिकेटची शान या मॅच मध्ये खेळताना दिसतोय. नामांकित खेळाडू या टीम मध्ये आहेत. त्यांचा खेळ पाहण्यासाठी अजूनही हे सर्व प्रेक्षक मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहे. आपल्या सगळ्यांचं TDPL कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत आम्ही करतोय. आजच्या रात्रीतला हा शेवटचा सामना आहे जिथे टार्गेट सेट आहे 51 धावा करायचे आहेत बॅटिंग करणाऱ्या संघाला म्हणजेच आरो एंटरप्राइजेस कालेर भिवंडीला. ऋतिक पाटील पहिल्या मॅच मध्ये अपयशी ठरला होता. ऋतिक नेक्स्ट मॅच मध्ये एक षटकार त्याने मारला होता. या मॅच मध्ये त्याला धावा करावे लागतील. पहिलाच बॉल पुढे टाकला अपील आणि इथे मात्र स्वतः चालत सुटलाय म्हणजे तिथे जावं लागेल बॅटची कडा आणि आउट होतो ऋतिक पाटील. गोल्डन डकचा शिकार. देखिए आप क्रिकेट खेल रहे तो आपका मूड होना चाहिए। ये अलग बात है कि मैंने प्यार किया, मैं भाग्यश्री ने कहा हूं कि मूड नहीं है। चांगला इनकटरचा प्रयत्न, थोडासा दुरूनच खेळला शरीरापासून आणि बॅटची कडा घेत असताना विकेट कीपरचा सहारा. 10-1 अशी परिस्थिती. 1.1 ओव्हरचा खेळ संपलाय. कुणाल पाटील न्यू बॅटर आता मैदानामध्ये जाईल. पहिल्या मॅच मध्ये 2 षटकार मारले होते, रनआउट झाला होता. मागच्या सामन्यामध्ये लवकर बाद झाला कुणाल आणि आता या मॅच मध्ये पाहूया त्याच्या बॅट मधून किती धावा येत आहेत. आरो एंटरप्राइजेस कालेर भिवंडी टार्गेट या मॅच मध्ये 51 धावांचं 51. हे पाय गुलाबी थंडी मध्ये स्माइली चेहरे एन्जॉय करतात क्रिकेट. तुम्ही आहात प्रेक्षक आहे म्हणून क्रिकेट जिवंत आहे आपल्या महाराष्ट्राचं भारताचं. बॅकफुटला जात असताना टॅप केलाय. रनआउटची संधी आहे आणि इथे धाव मिळताना दिसणार नाही कुणाल पाटील याला. चांगली गोलंदाजी आतापर्यंत विश्वनाथ जाधवची. देखिए ब्लैक डायमंड ऑफ टेनिस क्रिकेट विश्वनाथ यादव के भी 2 ओवर इस मैच के लिए बहुत ही निर्णायक रहेंगे. आणि विशेष म्हणजे इनकटर खूप चांगले टाकतोय. ऑफ ब्रेक पकडून टाकत असताना या ओव्हरच्या दरम्यान फुलर लेनचा बॉल होता. बॉल बॅक ड्राईव्ह फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न, हाताला लागलाही बॉल. तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. खाता आता उघडले कुणाल पाटीलचं. टीमची धावसंख्या 11 धावा. भरपूर वेळ नॉन स्ट्रायकिंग एंडला होता नंदन पाटील आणि रिंग मध्ये म्हणजे पॉवर प्ले मध्ये तो चांगली बॅटिंग करतो, परंतु आता 3च बॉल त्याच्याकडे असतील. देखना है कि नंदन पाटिल पे क्या विश्वनाथ यादव बंधन लगा पाते या नहीं. थोडस शांत क्रिकेट, शांतता ग्राउंडच्या आतमध्ये, शांतता प्रेक्षकांमध्ये. मोठे फटके आलेले नाहीयेत. या ओव्हर मध्ये 3 बॉल टाकलेत. यावेळेला इनफिल्डच्या वरून बरोबर फटका सजवलाय. बॉल चाललाय स्वीपर कव्हर मध्ये, भरपूर अंतर कापले तिथे. कमलेश आहे तर सर्व काही शक्य आहे. कमलेशने भरपूर अंतर कापत असताना बॉल मैदानाच्या आतमध्ये थांबवलाय, धावा वाचवल्यात. कमलेश एक वेळा धावत सुटला की नक्कीच बुलेट ट्रेनची आठवण होते. त्या पद्धतीने तो धावतो आणि नक्कीच भारतामध्ये येणाऱ्या आणखीन काही जे प्रोजेक्ट असतील बुलेट ट्रेनचे त्याचा ब्रँड एम्बेसेडर कमलेश पाटीलला केलं तर आपल्याला आश्चर्य व्हायला नको. अच्छा स्ट्रोक खेला था. यावेळेला परत एक वेळा मनगट वळवलंय. वा काय फटका आहे. बरोबर गॅप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग ठेवला होता, त्याच्या बाजूने बॉलला पाठवलं लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर.
चौकार. Great shot. Great shot. A risky turning with the corner. Pass the long leg shot. Wideish fine leg for 4. Look at that. जाजिबुल नजर स्ट्रोक केवल बल्ला लगा दिया था और इसे कहते हैं मिनिमम एफर्ट और मैक्सिमम रिजल्ट. तेच केलं. डेलिकेट टच. अगदी सॉफ्ट हँडेडली शफल झाला. त्याच्यानंतर दिशा दिली. लॉंग लेगला 4 धावा फोडलाय. तिथून चौकार. 4 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आकार घेते. धावा झाल्या 17. एक फलंदाज बाद. ऑन साइडला दिशा देत असताना एक धाव इथे कंप्लीट होईल. दुसरा धावेचा प्रयत्न सुरू झाला आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 म्हणजेच 19 लॉस ऑफ 1 विकेट. टीम आरो एंटरप्राइजेस काल्लेर भिवंडी. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 24 बॉल मध्ये 32 धावा करायच्या आहेत. रिक्वायर रन रेट 8. सबसे बड़ा प्लस पॉइंट ये कि आपके पास 9 विकेट हैं. ये आप देख सकते हैं. बहुत ही खुश नजर आ रहे हैं. ये तो होना ही था. वहाँ मिडल कॉन्फ्रेंस होती भी जागृति स्पोर्ट्स की, क्योंकि जिस तरह नंदन पाटिल बल्लेबाजी कर रहे हैं और गेंदबाजी के लिए मोर्चे पे लगाया गया है कमलेश पाटिल को. कावा के नाम से जाने जाते हैं. GTC presents TDPL Season 4, co-powered by CRM Shop, co-powered by B&M Group, Hike Zone Builder and Developer, Jagruti Sports. Special thanks to Jagruti Sports, Sri Vittal Krupa Cable Network Nilje, Balakrishna Shantaram Patil, and the Royal Event Trust and Light. Savli Creation, CRM Shop, Future Forever. ते 19 धावा झाल्यात. स्पेशल थँक्स टू अली असगर फॉर फुल टॉस बॉल. डीजे हंश, मिस्टर चंदू फुटाने उर्फ चंदू काका. चला तर मॅच कडे वळूया. स्वागत आहे आपलं सगळ्यांचंच या गुलाबी थंडीमध्ये. रात्रीचे बरोबर 12:13 झालेत. एका टीमचे 3-13 नक्की वाजतील आता या मॅच मधून. एक संघ स्पर्धेच्या बाहेर, एक संघ या स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये जाईल आणि तिसऱ्या मॅच मध्ये खेळण्याची संधी मिळेल सुपर 8 मध्ये, ज्यावेळेला हा संघ दाखल होईल आणि पॅरामाउंट RMC इन्फ्रास्ट्रक्चर च्या विरुद्ध तुम्हाला खेळावं लागेल. या मॅच मधून जो संघ जिंकेल उद्या तिसऱ्या मॅच मध्ये खेळेल. बॅकफुटला जात असताना ऑन साइडला हाफ आर्म पूल केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग इथे पाहायला मिळते. विशू जाधवची थ्रो येतोय तोपर्यंत एक धाव मिळते कुणाल पाटीलच्या खात्यात. Not a very good delivery from Kamlesh Patil. He pitching a short pitch and goes his back foot and hammered away, but it's straight to long on. 20 धावा, 20 लॉस ऑफ 1 विकेट. उद्यापासून दुपारी आपण पाहतोय माजी आमदार, आपले लाडके माजी आमदार श्रीमान प्रमोदजी रतन पाटील, त्याचबरोबर विनोदजी रतन पाटील आणि काशीनाथ दादा पाटील यांच्या बॅनरला हिट झालं तर 500 रुपयाचं पारितोषिक राज पाटील काटे यांच्या वतीने देण्यात येईल. उद्यापासून पारितोषिक असेल. आज अनाउन्समेंट होते. आणि आज जर तिथे जर हिट झाले तर तेजस पाटील, तेजस पाटील याला म्हणतात पारितोषिक लावणं. आज हिट झाले तर आज तेजस पाटील यांच्याकडून पारितोषिक दिले जातील. दुसऱ्या रनचा प्रयत्न आहे. डेंजर एंडला नंदन पाटील पाहायला मिळतोय. बघूया पंचांचा इशारा काय येतोय. नॉट आउट. आणि 2 धावा ऍड होतील नंदन पाटीलच्या खात्यात.
कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं। देखिए बहुत जल्दी बहुत पहले अपने क्रीज में पहुंचे थे नंदन पाटिल। नंदन पाटिल नजर आ रहे हैं, बहुत ही विंटेज। पिछले 10 से 12 सालों तक इस खिलाड़ी का फॉर्म एक जैसा है। भिवंडी BC4 क्रिकेट में 2 मरतबा 6 गेंदों में 6 चौके लगाए सिटी क्रिकेट में, और ग्रामीण क्रिकेट में भी एक कारनामा 2 मरतबा 6 गेंदों में 6 चौके। इन्हें कुल मिलाकर 4 मरतबा नंदन पाटिल ने 6 गेंदों में 6 चौके लगाए। पटकी भी गेंद थी, शॉर्ट पिच, अपर कट करना चाहते थे। 1 फॉर दी अंपायर को, बाउंसर को चेक करना है। ये अंपायर्स ने चेक करने कहा है, क्या गेंद बैट्समैन के रीच में थी, क्या गेंद बैट्समैन की रीच के बाहर थी। तीसरे अंपायर को कॉल किया ऑनफील्ड अंपायर अजीम अब्दुल्ले ने, क्या गेंद बैट्समैन के रीच में थी या नहीं। डिसीजन स्टिल पेंडिंग। डिसिजन पेंडिंग। निर्णय काय येतोय? वाईट बॉलचा निर्णय आलाय। टीव्ही अंपायर कडून हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला, वाईट बॉलचा इशारा। ये देखिए बैट्समैन के रीच के बाहर थी, यही कारण था 1 फॉर दी ओवर का भी इशारा। तीसरे अंपायर ने वाइड घोषित किया है। 1 रन और स्कोर में आता हुआ 23 पे पहुंचा है स्कोर 1 विकेट कमाने के बाद। आरोही इंटरप्राइजेस कालेर 23 लॉस ऑफ 1 विकेट। 22 बॉल मध्ये अजूनही 28 धावा करायचे आहेत। 6 धावा अजूनही वर आहेत। बॉल आणि रन मधला हा फरक आहे, आणि हाच फरक खूप महत्वाचा ठरतो ज्यावेळेला अंडर फ्लड लाईट्स, कमी टेम्परेचर मध्ये तुम्ही क्रिकेट खेळता। एक महत्वाचा फटका मॅच मध्ये। बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कट केलाय, डीप मध्ये फिल्डर ठेवलाय, चांगला स्क्वेअर कट। 1 रन इथे मिळेल नंदनला। नंदन घरात एक अजब रसायन आहे। नंदनला माहिती आहे पॉवर प्ले कसा फोडायचा। नंदन त्याच्यानंतर गॅप शोधतो, नंतर बरोबर ओळखतो कुठून धावा येऊ शकतात। नंतर त्याच्यानंतर कुठेतरी विकेट देखील फेकताना दिसतो, कारण त्याला माहिती असतं की नंतर मग प्रीतम बारी येतो आणि तो मॅचला फिनिशिंग टच देतो। या सर्व घडामोडी नंदनच्या डोक्यात भरपूर वेळेला चालू असतात, परंतु ओव्हरऑल एक ओनर म्हणून किंवा एक क्रिकेटर म्हणून त्याने खरोखर ही TDPL गाजवली आहे असं म्हणायला हरकत नाहीये। वेल प्लेड नंदन पाटील। पायात टाकलेला बॉल खूप चांगला वळवलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, मिड विकेट पासून धावत चाललाय। दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनिंग बिटवीन द विकेट पा नंदनने झोकले स्वतःला। 2 धावा कंप्लीट, तिसरी धाव करायची नंदनला आणि नंदन त्याच्यामध्ये यशस्वी होतोय। रनिंग बिटवीन द विकेट देखील नंदन पाटीलची खूप चांगली आहे, आणि कदाचित आता पाहूया पंच काय सांगतायत। चर्चा होते। ओके, इट्स फाइन, म्हणजेच 3 धावा ऍड होतील बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यात। गरीबी में आटा गीला कर दिया है वहां पर कमलेश पाटिल ने। देखिए केतन मात्रे बहुत एक्साइटेड हो रहे हैं, बहुत नाराज है वो जो रन लूटा है, क्योंकि इस तरह के मैचेस में जब रन टू बॉल इक्वेशन है आपके लिए 1-1 रन कीमती है। खराब पोजीशन में थ्रो किया था वहां पर। ऐसा लगता है कि कमलेश पाटिल ने बचपन में गोटियां नहीं खेली थी, कंचे। 3 धावा ऍड झाल्यात। रनिंग बिटवीन द विकेट लाजवाब होती नंदन पाटील आणि कुणालच्या दरम्यान। 3 धावांबरोबर टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचली स्कोर बोर्डवर 27। 27 धावा 20 बॉल मध्ये 24, फरक राहिलाय 4 धावांचा तो बॉलच्या दरम्यानचा। नंदनचा दर्जेदार खेळ 11 बॉल मध्ये 21 धावांची खेळी त्याने साकारली आहे। ओनर संघ मालक टीमला पुढे घेऊन चाललाय। बॅकफुटला जात असताना फक्त इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु मागे जात असताना एक चांगला झेल टिपलाय। नंदनचा खेळ संपलाय, विशालचा हात चांगला झेल, नंदन आउट। जिशानने मागे जात असताना एक चांगला झेल टिपला, नाकी तिथे विशाल होता। ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर ज्या पद्धतीने खेळलाय
थोडासा बॅकफुटला जात असताना खेळण्याचा प्रयत्न होता. इनफिल्डच्या वरून खेळायचा होता. जिशान मागे गेला. चला लगेच दुसरा बॅटर पाठवायचा मैदानाच्या आतमध्ये. आउट होतोय जिशानचा एक चांगला झेल. नंदन आउट. देखिए जगह नहीं थी वहां पर हाथ खोलने की. नंदन को बिल्कुल क्लोज ऑफ द बॉडी पंच करना चाहते थे, आउट हो गए. सभी दर्शकों का हार्दिक स्वागत है. कुछ मान्यवर हमसे जुड़ते हुए सभी का हार्दिक स्वागत. प्रतीक मोरे साहेबांचे इथे आगमन झालंय. प्रतीकजी मोरे आपलं सहर्ष स्वागत. TDPL मध्ये ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष स्वागत. सिद्धेश भोईर यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत. प्रतीक मोरे त्यांच्या बरोबरीने इथे उपस्थित आहेत. तुम्ही पाहताय TDPL चा हा क्रिकेटचा महासंग्राम जो आजच्या रात्रीमध्ये अंतिम टप्प्यामध्ये आलाय. उद्या ठीक 2:30 वाजता रिपोर्टिंग टाइम आहे. 3 वाजता मॅच सुरू होईल. फर्स्ट मॅच आहे श्री गजानन डेव्हलपर्स मांडा शेळके ब्रदर्स पोगाव. पहिला सामना 3 वाजता सुरू होईल. 2:30 वाजता रिपोर्टिंग टाइम आहे. दोन्ही टीम लक्षात घ्या. 7 मॅच आम्हाला उद्या खेळवायचे आहेत. त्याच्यामुळे बरोबर 5-5 ओव्हरचे सामने आहेत. बरोबर टाइमवर इथे उपस्थित राहायचं आहे. सेकंड मॅच आहे त्विषा स्पोर्ट्स जितुरीची निलेश 11 डोंबिवली वर्सेस चॅलेंज स्पोर्ट्स. भिवंडीचा संघ सेकंड मॅच मध्ये खेळताना दिसेल चॅलेंज स्पोर्ट्स. तिसरा सामना आहे पॅरामाउंट इन्फ्रास्ट्रक्चर RMC इन्फ्रास्ट्रक्चर पॅरामाउंट आणि या मॅच मधून जो संघ जिंकेल तो. चौथा सामना आहे ग्राफिक्स मध्ये करेक्शन करून घ्या. मौलिक 11 मेगा स्पोर्ट्स वाघबीड आणि वाशी इंडियन्स. वाशी इंडियन्सने देखील आज D1 म्हणून प्रवेश केलेला आहे सुपर 8च्या दरम्यान. त्याच्यामध्ये वाशी इंडियन्स हा संघ मौलिक 11 मेगा स्पोर्ट्स वाघबीडच्या विरुद्ध चौथ्या मॅच मध्ये उद्या खेळताना दिसेल. आता 19 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 19 बॉल मध्ये धावा करायचे 24. एकोणीस बॉल आणि 24 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. लास्ट बॉल या ओव्हरचा. बोल तयार कमलेश. बॉल हवेत आहे डीप मध्ये, नाहीतर अगदी गलीच्या दरम्यान प्रयत्न होता. आणखीन एक दर्जेदार प्रयत्न आणि ते फलंदाज बाद होईल. होतोय विकेट इथे मिळवलेली आहे. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 18 बॉल मध्ये आता 24 धावांची आवश्यकता. कमाल की गेंदबाजी कर रहे हैं वहां पर कमलेश पाटिल. ये सिर्फ कावा नहीं बल्कि गेंदबाजी के छावा भी हैं. जिस तरह बैक टू बैक 2 विकेटें उन्होंने हासिल की है. आइए देखते हैं किस तरह से आउट हुए. दूर से खेला था, अधूरे मन से खेला हुआ स्ट्रोक, गली में बढ़िया कैच. आधा अधूरा प्यार हो, आधा अधूरा स्ट्रोक हो या आधा अधूरा ज्ञान हो, तीनों नाकामी की निशानी. तीन ओवर की समाप्ति. रन बने 27, विकेट गिरी है 3. बचे हुए 3 ओवर में मैच को जीतने के लिए सुपर 8 में जाने के लिए आरोही इंटरप्राइजेस को 24 रन चाहिए. खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी के लिए मोर्चे पे लगाया गया है. कुणाल पाटिल का साथ निभाने आतिश गोडविंदे आए हैं. बहुत ही खूबसूरत पुल स्ट्रोक खेलते हैं. जिस तरह टेनिस क्रिकेट में सुमित डिगले माया से सबसे अच्छे पुलर हैं, उस तरह भिवंडी तालुका क्रिकेट में सबसे अच्छा पुल शॉट खेलने में आतिश गोडविंदे माहिर है. 18 गेंदे 24 रन. मैच बन गया है.
केतन मात्रे ने भी कमर कस ली है। जिशान शेख पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर पंच करने की कोशिश, रन लेना चाहते थे, मना किया। केतन मात्रे वाकई में बहुत एग्रेसिव हो रहे हैं और कह रहे हैं कि आर या पार, लड़ेंगे या मरेंगे। 17 गेंदे 24 रन, व्हाट अ मैच। 17 बॉल मध्ये 24 धावांची आवश्यकता आहे। आता या मॅच मध्ये आपण पाहतोय बॉल आणि रन मधला फरक वाढत चाललाय। त्याचं कारण आहे एका पाठोपाठ विकेट देखील चाललेत आणि धावा देखील येताना दिसत नाहीये। एकाएकी ऊर्जा निर्माण झाली आहे जागृती स्पोर्ट्सच्या टीम मध्ये आणि त्याच्यामुळे आपण पाहतोय खांदे मजबूत झाले त्या टीमचे। ऊर्जा आता येते, गरमागरम सामना इथे रंगत असताना या मॅचच्या दरम्यान 17 बॉल आणि 24 धावा हे समीकरण। जिशान शेख राइट आर्म ओवर द स्टंप्स, कुणाल को वाइड यॉर्कर चॉप करने की कोशिश। अपील जरूर हो रही है, उत्साह में ज्यादा, विश्वास में कम, अंपायर टच से मस नहीं। केतन मात्रे कोहिनूर ऑफ वॉकलन जान झोंक रहे हैं कि ये मैच ले उड़ेंगे। नंदन पाटिल के आउट होने के बाद रनों पे बंधन लग गया है। क्या मुकाबला चल रहा है, कौन सी टीम 8वीं रहेंगी जो सुपर 8 में पहुंचेगी। शेख की गेंद बैकफुट पे गए, पंच की हवा में स्ट्रोक है, फील्डर उसके नीचे नहीं आ पाए हैं और गेंद चली गई है डीप एक्स्ट्रा कवर पे। 6 रन, चमाट शॉट। बॅकफुटला जात असताना एक्स्ट्रा कव्हरच्या वरून पाठवलंय बॉलला आणि बॅटच्या मधोमध जसा बॉल लागला त्याच्यावर मोहरच लिहिली होती 6 धावांची। ही खासियत राहिली आहे कुणालची। पहिल्या मॅच मध्ये देखील त्याने 2 षटकार असेच मारले होते आणि आता सध्या तरी त्याच्या बॅट मधून धावा येतात। 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 15 बॉल मध्ये 18 रन दोलायमान अवस्थेमध्ये सध्या तरी टीडीपीएलचा हा सामना। 2 डॉट गेंदों के बाद पलटवार कुणाल पाटिल का, तीखी नोकझोंक चलती हुई जिशान शेख और कुणाल पाटिल के बीच में। ऑफ स्टंप के बाहर पंच किया है, पीछे खिलाड़ी हैं लेकिन नहीं पहुंच पाए कैच तक। सिर्फ 1 रन आता हुआ स्कोर में, स्कोर आगे सरकता हुआ 34 पे पहुंचा है। आरोही एंटरप्राइजेस कालेर का। आकिब पटेल जो क्रिकेट के सबसे बड़े दिलदा हैं, निजामपुरे के ऑनलाइन देख रहे हैं, उन्होंने कमेंट्री पैनल की सराहना की है, धन्यवाद। जिशान शेख सामना करेंगे आतिश गोडविंदे। 14 गेंदे 17 रन। शॉर्ट गेंद बैकफुट पे गए, कट शॉट खेला है, गेंद जा रही है बैकवर्ड पॉइंट पे। बहुत बढ़िया फील्डिंग वहां पर, लेकिन नहीं रोक पाए बल्लेबाज को 2 रन लेने के। 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 36 रन 3 विकेटों के नुकसान पे। 36 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट। 13 बॉल मध्ये 15 धावा करायच्या आहेत। हा सामना हळूहळू रंग बदलतोय। या मॅच मध्ये कुठल्याही क्षणी कोणताही संघ वरचा ठरू शकतो। जिशान शेख स्विच इट, ये भिंगड़ी है और निकल गई है कवर के ऊपर। 6 रन। को पूछा है ऑनफील्ड अंपायर ने, क्या 4 है या 6 है। चला ड्रिंक्स ब्रेक देखील तोपर्यंत होईल। मैदानामध्ये पाणी घेऊन जा खेळाडूंसाठी 12th मॅनने आणि त्याचबरोबर बाउंड चेक करायचे टीव्ही अंपायर। 6 आहेत की 4 आहेत याचा डिसिजन थोड्याच वेळात येईल। डिसिजन पेंडिंग। देखना है कि तीसरा अंपायर का निर्णय अभी बाकी है। 4 या 6। क्या गजब का शॉट खेला आतिश गोडविंदे ने, रिवर्स शॉट। कहते हैं कभी कभी घी अगर सीधी उंगली से नहीं निकल रहा हो तो टेढ़ा करना चाहिए।
अगर ये बड़ा शॉट आया है तो कठिनाइयां बढ़ जाएंगी, 6 आ जाएंगे तो कठिनाइयां बढ़ जाएंगी यहाँ पर जागृति स्पोर्ट्स की। हालांकि केतन मात्रे लगातार जूझ रहे हैं, लड़ रहे हैं, विश्वनाथ यादव भी लड़ रहे हैं। देखना है कि तीसरे अंपायर का निर्णय अभी भी पेंडिंग है। बाउंड्री है, 4 रन। इस चौके की मदद से 4 रनों का इशारा है। 40 रन में है, लेकिन गजब का शॉट खेला गोडविंदे ने। कडक शॉट, कडक आतिश गोडविंदे अतिशय बॅटिंग करण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो आणि आता 12 बॉल मध्ये 11 रन आणि बॉल मधला फरक आता कमी झालाय। त्याचं कारण आहे हे जे फटके आलेत। नंदनची बॅटिंग चांगली झाली, कुणालने तो षटकार मारला, आतिशने तो चौकार मारला आणि त्याच्यामुळे या मॅच मध्ये आरोही इंटरप्राइजेस काल्लेर भिवंडी हा संघ सध्या तरी वरचढ वाटतोय। परंतु जागृती स्पोर्ट्स डोंबिवली या मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल। या मॅच मध्ये एक महत्त्वपूर्ण षटक हाताळावं लागेल। शेवटच्या ओव्हर मध्ये कमीत कमी 7-8 धावा जर ठेवल्या तर संघर्ष कायम राहील या गुलाबी थंडीमध्ये। देखना है कि भिवंडी की 5 टीमों ने पार्टिसिपेट किया था, जिसमें से 2 टीमें सुपर 8 के लिए क्वालिफाई कर गई, चैलेंज और शिल्के ब्रदर्स। क्या डोंबिवली, क्या भिवंडी? गेंदबाजी में दास को बुलाया गया है, मुकेश दास। ओह, स्विंग एंड मिस, गजब की गेंद। चांगला बॉल पडल्यानंतर हलकासा बाहेर निघालाय मुकेशचा हा बॉल आणि पहिला डॉट बॉल येतो। आता रन बॉल इक्वेशन आहे, कदाचित सुपर ओव्हर मध्ये देखील हा सामना रंगू शकतो अशी परिस्थिती आतापासून येऊ लागलेली आहे। काल देखील रायगडमध्ये असेच सामने रंगलेले होते आणि आज या स्पर्धेमध्ये म्हणजे TDPL मध्ये 2 सामने खूप रोमांचक झालेले आहेत। त्यापैकी हा सामना प्रेक्षकांच्या भेटीला 11 बॉल 11 धावांची आवश्यकता। मुकेश दास एडी चोटी का जोड़ लगा रहे हैं। इस मर्तबा गलती की है, हुक कर दिया है। अब जाकर दूर से खिलाड़ी पहुंचे हैं बैकवर्ड ऑफ द स्क्वायर से लॉन्ग लेग पर 2 रन। हालांकि पूरी तरह अपने आप को गेंद की लाइन के अंदर लाया था, लेकिन जहां पे स्टिकर रहता है वहां ये शॉट लगा था। 10 बॉल मध्ये 9 धावा, मॅच ऑन। चांगला सामना इथे रंगत असताना हे महत्त्वाचे षटक आहे। मुकेश दास मागच्या हंगामामध्ये खूपच चांगली गोलंदाजी त्याने केली होती। 18 विकेट त्याने घेतल्या होत्या। मुकेश दास बैकफुट पे गए, मिस टाइम स्ट्रोक। किस्मत का सहारा वहां पर कुणाल पाटिल को मिलता हुआ। हालांकि शॉट में हवा में खेला था, लेकिन शॉट कवर में कोई नहीं। 6000 लोग, 6000 व्यूवर्स फिर से हमसे यूट्यूब से जुड़ चुके हैं, सभी का हार्दिक स्वागत। 9 गेंदे 8 रन, एक रन की कीमत बढ़ गई है। मुकेश दास आतिश गोडविंदे को अच्छा ड्राइव, मिड ऑफ रखा है, रन नहीं। 8 गेंदे 8 रन, व्हाट अ मैच। कडक मॅच। एक बॉल नंतर समीकरण बदलतं। एक बॉल नंतर पारड कधी त्या टीमचं जड होतंय, कधी पारड या टीमचं जड होतंय। चांगली मॅच। दास इस मर्तबा रिवर्स खेलना चाहते थे, पढ़ लिया था वहां पर, गेंद को आर्मर किया था, बल्ले से टकराने भर के बाद शरीर पे लगी। 7 गेंदे 7 रन। ये जो गेंद है ना, ये दोनों टीमों के गले की हड्डी अब बन गई है, ना उगले जाए ना निगले जाए। हा बॉल खूप महत्वाचा आहे। या बॉलवर जर 1-2 रन आले तर नक्कीच पारड जड होईल टीम कालेर भिवंडीचा। आरो इंटरप्राइजेस हा चेंडू निर्धावाला तर संघर्ष करण्याची एक संधी निर्माण होईल जागृती स्पोर्ट्स साठी। आणि नक्कीच न्यूट्रल प्रेक्षक विचार करत असतील तर हा सामना जर टाय झाला, बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर मध्ये देखील सामना आतापर्यंत TDPL मध्ये तुम्हाला पाहायला मिळालेला नाहीये। या 4थ्या पर्वामध्ये कदाचित तोही सामना या गुलाबी थंडीमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो अशी परिस्थिती आतापासून आली आहे या मॅच मध्ये। आर पार की लड़ाई, डू और डाई की सिचुएशन दोनों टीमों के लिए। दास स्विंग एंड मिस, बढ़िया गेंद। अब 6 गेंदे और 7 रन, व्हाट अ मैच।
भरपूर मोठ्या संख्येने जागृती स्पोर्ट्सचे सपोर्टर आलेले आहेत. टाळ्यांचा गजर होतोय प्रत्येक डॉट बॉल साठी. आता 6 बॉल मध्ये 7 करायचे आहेत. एक चांगली गोष्ट आहे की एक धाव जास्त आहे बॉल पेक्षा, त्याच्यामुळे संघर्ष करायला मिळू शकतो जागृती स्पोर्ट्सला. त्याचमुळे आता केतन आणि त्याच्या सर्व सहकारी यांनी टीम मीटिंग बोलवली आहे. विशाल देखील तिथे आहे आणि शेवटच्या ओव्हर मध्ये आता विश्वनाथ जाधव कडे जातील का हे पाहायचं आहे की अन्य कुठल्या गोलंदाजाचा वापर इथे होईल. कारण विश्वनाथने एक षटक आतापर्यंत टाकलंय, मुकेश दासने 2 षटक इथे टाकलेली आहेत, कमलेशने 1 षटक टाकलंय, जीशानने देखील 1 षटक टाकलंय. परंतु शेवटचे षटक आता कोणाच्या हातामध्ये ते सोपवत आहेत याच्याविषयी टीम मीटिंग मध्ये चर्चा झाली आहे आणि शेवटी पाहूया निर्णय काय येतोय. यहाँ पे एक सवाल ये उठता है कि क्या प्रीतम बारी को बल्लेबाजी को क्यों नहीं भेजा गया, लेकिन कहते हैं कि क्रिकेट में अगर और मगर को कोई जगह नहीं, जर आणि तर नाही चालत, किंतु परंतु का तो सवाल ही नहीं उठता है. 6 गेंदे 7 रन. देखिए इस तरह की जो स्थिति रहती है, इसमें एक बड़ा शॉट आया, आपका काम तमाम, एक गलती आपको माफ नहीं की जाएंगी. लेकिन यहाँ अगर विकेट आया तो फिर और रोमांचक मुकाबला हो जाएगा. मेरे ख्याल से ब्लैक डायमंड ऑफ टेनिस क्रिकेट विश्वनाथ जाधव को मोर्चे पे लगाया गया है. मुकेश ने अगोदर फक्त 4 धावा दिल्या होत्या. 2 राईटी बॅटर आहेत, ऑप्शन होते या टीम कडे कमलेश सारखा लेफ्ट आर्म सीमर. परंतु शेवटी टीम मॅनेजमेंट, टीम मध्ये असलेले कॅप्टन, सर्व खेळाडूंनी सर्वानुमते एक निर्णय घेतला की आपण विश्वनाथ जाधव कडे जाऊया, कारण हा देखील एक मॅच विनर खेळाडू आहे. अनेक वर्ष क्रिकेट खेळत आलाय, टेनिस बॉल क्रिकेट मध्ये अनेक स्पर्धा जिंकलेल्या आहेत. आयकॉन खेळाडू म्हणून त्याची भूमिका खूप महत्वाची असते. परंतु आता या मॅच मध्ये पाहूया या धावा वाचवण्यामध्ये तो यशस्वी होईल का. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 7 धावा करायचे आहेत. केतन जास्त वेळ घेऊ नका, फास्ट क्रिकेट खेळा प्लीज. हालांकि बहुत एग्रेसिव लग रहे हैं केतन मात्रे. ऑप्शन तो वैसे केतन मात्रे स्वयं भी थे. खेल की शुरुआत विश्वनाथ जाधव, सामने है आतिश गोडविंदे, मैन फ्रॉम डोला बड़गा. पहली गेंद कटर बाहर की जानिब निकली, पुल लगाना चाहते थे, बीट किया. हलका सा शॉर्ट बॉल लेग कटर इथे टाकलाय. असं वाटलं की बॅट लवकर थोडीशी फिरली आणि फलंदाज फिरला. या बॉल बरोबर ज्या पद्धतीने हा पहिला बॉल डिलिव्हर केलाय गोलंदाजीमध्ये, पाय ऍक्शन रिप्ले, थोडासा वेगाने फिरला पहिलेच फलंदाज, बॉल थोडासा उशिराने आला. शार्प लेग कटर इथे करत असताना पहिल्या बॉलवर विश्वनाथ जाधव गोडविंदे को निकाल दिया इनफील्ड के ऊपर से. ओ माय गॉड, और गेंद जा रही है बाउंड्री की तरफ. अब जाके रोका है, तीसरे के लिए जा रहे हैं. अब ये देखना है कि ये कैच छूटा है या मैच छूटा है. और आतिश गोडविंदे ने जो अपना विकेट सेक्रीफाई किया है, क्योंकि प्रीतम बारी को अंदर लाना है. लेकिन देखने वाली बात है कि ये कैच छूटा है या मैच छूटा है. डिफिकल्ट कैचेस से ही ऐसे मैचेस को जिता सकते हैं. आपको हाफ को फुल में कन्वर्ट करना होता है. चांगला प्रयत्न केला होता तिथे मुकेश दासने. शेवटच्या क्षणाला बॉल वर हात फिरला आणि त्याच्यानंतर विशालने या धावा रोखण्यामध्ये प्रयत्न केला आणि अखेर 3ऱ्या धावांच्या प्रयत्नामध्ये आउट झाला तिथे आतिश. 4थ्या धावेचा प्रयत्न होता. 3 धावा कंप्लीट झाल्या होत्या आणि 4थ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आतिश आउट झाला. म्हणजे 3 धावा ऍड होतील आणि आता समीकरण आहे 4 बॉल मध्ये 4 धावा. रन टू बॉल इक्वेशन है, 4 गेंदे 4 रन है. देखिए आतिश गोडविंदे को कुणाल पाटिल ने कहा आपको विकेट फेंकना है, रन पूरा हुआ तो ठीक, क्योंकि एक बारी, एक प्रीतम बारी सब पे भारी. दोनों आइकॉन आमने सामने, एक तरफ विश्वनाथ जाधव तो एक तरफ प्रीतम बारी. यस, ये टीडीपीएल का रियल बैटल है. क्या विश्वनाथ जाधव आज की रात विश्वनाथ जाधव के साथ या आज की रात प्रीतम बारी के साथ? प्रीतम बारी को थोड़ा घेरने की कोशिश कर रहे हैं. केतन मात्रे के बॉडी लैंग्वेज को देखिए, मैच छोड़ना नहीं है उन्हें. देखिए यहाँ पर
जागृति स्पोर्ट हारना नहीं चाहती और आरवी इंटरप्राइजेस को जीतना है, लेकिन म्यान में एक ही तलवार रहती। खेल की शुरुआत जादव मुड़ते हुए प्रीतम को आउट। ओ माय गॉड, कहाणी में ट्विस्ट। आता येईल या मॅच मध्ये खरी मजा, टाळ्यांचा गजर। एक विकेट पाहिजे होती आणि ती विकेट आलेली आहे। छेडकानी बॅट फक्त बॉलवर फेकली आणि बॅटची कडा घेत असताना विकेट प्राप्त केली आहे आणि अशा बॉलवर तो विकेट घेतोच घेतो असा गोलंदाज आहे। सध्या तरी गोलंदाजी मार्कवर होता विशू जाधव आणि त्याच्या खात्यामध्ये ही विकेट। आता 3 बॉलचा खेळ शिल्लक आणि 3 बॉल मध्ये 4 धावा करायचे। ऍक्शन रिप्ले थोडासा कमी गतीने टाकलेला हलकासा शॉर्ट बॉल लेग कटर्स होता। बॅट थोडीशी दुरूनच फेकली होती त्या बॉलवर आणि केतनने एक चांगला शार्प कॅच घेतला यष्ट्यांच्या मागे। मॅच मध्ये पलटवार होतोय पुन्हा एकदा मॅच मध्ये येत असताना जागृती स्पोर्ट्स डोंबिवली। सेलिब्रेशन देखिए वहां पर केतन मात्रे का, फिर से टीम आइडल चलता हुआ। गेंदे बची है 3, रन चाहिए 4। मुकाबला अगर बराबरी पे छूटा तो सुपर ओवर। अभी तक टीडीपीएल में सब कुछ हुआ है, सुपर से ऊपर नहीं हुआ है तो सुपर ओवर, लेकिन ये मैच सुपर से ऊपर चलता हुआ। जिद्दी क्रिकेट 7159 प्रेक्षक सध्या आनंद घेतात या स्पर्धेचा आणि ऑलमोस्ट 12:42 मिनिटं झालेत घड्याळामध्ये। अशाही परिस्थितीमध्ये 7000 प्रेक्षक या परिसरातले कल्याण डोंबिवली क्रिकेट मधले किंवा पूर्ण महाराष्ट्रातले या सामन्याचा आनंद घेतात। त्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे। 3 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता। सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर मध्ये सामना खेळवला जाईल टाय ब्रेकर। देखिए इसमें से 3000 हुए हैं क्योंकि 4000 के आसपास था पहला इनिंग। 3000 हुए हैं, जिनको नींद आई थी उनकी नींद उड़ गई। 3 गेंदे 4 रन। व्हाट अ मैच, बहुत ही कट टू कट मुकाबला, फोटो फिनिश, थ्रिलिंग क्लाइमैक्स। कमजोर दिल वाले मैच से हट जाएं। ये मैच अब कमजोर दिल वालों के लिए नहीं बचा है। विश्वनाथ जाधव बैकफुट पे गए, हल्के से टैप किया। देखिए केतन कह रहे हैं 1 हो जाएगा चलेगा, शायद ये भी चाहते हैं कि सुपर ओवर हो जाए। 2 गेंदे 3 रन। मैच कोई भी जीते कोई भी अंदर नहीं आएगा। एक्झॅक्ट। आणि आता 2 बॉल मध्ये 3 धावा करायचे आहेत। महत्वाचा खेळाडू ज्या खेळाडूने एक षटकार मारलाय कुणाल मैदानामध्ये आहे। 2K सध्या मैदानामध्ये करण भाणे आणि कुणाल पाटील। शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे। 2 बॉल मध्ये 3 धावा करायच्या आहेत। टीम आरो एंटरप्राइजेस काल्लेर भिवंडीला नंदनने जो चांगला खेळ केला त्याच्यानंतर मध्यंतरी रेग्युलर इंटरव्हल मध्ये विकेट गेल्या। चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे आतापर्यंत विशूची, जो त्याच्यावर जबाबदारी सोपवली ती कॅप्टनने, ती जबाबदारी आतापर्यंत यशस्वीरित्या त्याने पेलली, याच्या मध्ये काहीच हरकत नाहीये। चांगली गोलंदाजी तो करतोय। 2 बॉल 3 धावा। दोनों टीमों के लिए तालियां होना चाहिए टीडीपीएल में रंग भरने के लिए। विश्वनाथ जाधव खेल दिया है, पीछे फील्डर है, क्या कैच, यस। अब हम कह सकते हैं कि यहां से एक टीम किनारे पे डूब जाएंगी और कुणाल सर किनारे पे डूबने का गम बहुत भारी होता है। 7वा बॉल बाकी असताना मी बोललो होतो की हा सामना सुपर ओव्हर मध्ये जाऊ शकतो आणि काल देखील रायगड प्रीमियर लीग मध्ये याच गोष्टीची मी चर्चा करत होतो की सामना सुपर ओव्हर मध्ये जाईल का। इथे देखील तेच चित्र आहे। 1 बॉल मध्ये 3 धावा करायच्या आहेत। 2 काढल्या तर मॅच सुपर ओव्हर मध्ये खेळवली जाईल आणि हा बॉल पहा परत एक वेळा लेग कटर ऑन साइडला खेळायचा होता, ऑफ साइडला बॉल गेला, बॉल हवेत होता आणि कोणती चूक केलेली नाहीये तिथे। चांगलं क्षेत्र रक्षण पाहायला मिळालं। 1 गेंद 3 रन और ये गेंद का जो सस्पेंस है ना वो बहुत बढ़ चुका है। किसकी जीत किसकी हार, सुपर ओवर। देखिए 1 फॉर द ऑल एंड ऑल फॉर द 1 बन चुकी है गेंद टेनिस क्रिकेट में। टीडीपीएल का पैसा वसूल होता हुआ कहाँ है? हमारे तीनों मीनार सुशील पाटिल, तेजस पाटिल और जल्पेश भुईर। देखिए कुणाल, ये गेंद का जो सस्पेंस है ना, दीवार पिक्चर के बाद अगर सलीम जावेद अलग नहीं भी होते तो भी नहीं लिख पाते इसका क्लाइमैक्स। सेम स्कोर ट्रेंड राहिलाय या मॅच मध्ये। पहिल्या इनिंग मध्ये 3 विकेट घेतले होते, 3 धावा।
फक्त खर्च केल्या होत्या गोलंदाजीमध्ये. गोलंदाजी करत असताना वैभव माळीने आणि काहीसा तोच ट्रेंड आता आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय वॉर्म चार्टच्या माध्यमातून, जीटीसीच्या माध्यमातून. या ओव्हरमध्ये देखील आतापर्यंत आपण पाहतोय 3 विकेट पडलेले आहेत, परंतु आता एक बॉलचा खेळ शिल्लक आणि एका बॉलमध्ये 3 धावा करायचे आहेत. ये मुकाबला अब शुभम गुलवी बनाम विश्वनाथ यादव हो गया है. 1 गेंद 3 रन. फिर से मैं कहूंगा कि मैच कोई भी जीते, कोई भी अंदर नहीं आएगा. केतन मात्रे अलर्ट. यादव मुड़ते हुए, गुलवी को हवा में स्ट्रोक है. 1 रन बना, दूसरा बना, तीसरे के लिए जा रहे और तीसरा भी बन गया. आरोही इंटरप्राइजेस ने क्लाइमैक्स में जीत हासिल की है. टीम जा सकती है, टीम जा सकती